मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज ठाकरे सक्रिय झालेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली आहे। या बैठकीत निवडणुका लक्षात घेता तत्काळ तयारीचे निर्देश देण्यात आले। पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। काही दिवसापूर्वी दीपक मानकर यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील बॅचलर रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यानाला भेट दिली आणि पुतळ्याचं पूजन करून अभिवादन केले। सावरकरांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल अशी भावना यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केली। सहकार कायद्यात काळानुरूप सुधारणांसाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली। त्याचवेळी सहकारी संस्थेचे बळकटीकरण करण्यासोबत या संस्थांचं खाजगीकरण रोखण्याच्या उद्देशाने आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी ही तज्ज्ञ समिती गठीत करण्याचंही फडणवीस यांनी म्हटलं। भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी आमदार अतुलबाबा हे महत्त्वपूर्ण योगदान देतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे। या निवडीनंतर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाले। 10 नोव्हेंबर रोजी त्यांनी देशाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारलाय। त्यांचा कार्यकाळ सुमारे 6 महिने चालता। तर या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचं नेतृत्व करताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले। अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत। भूषण गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील। 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत भूषण गवई यांचा कार्यकाळ राहील। पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश पदभार स्वीकारणार आहेत। यासाठी गवई यांचा परिवार आजच दिल्लीकडे रवाना। येत्या काळात बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात अशी इच्छा सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई कमलाताई गवई यांनी व्यक्त केली। बॅलेट पेपरवरील निवडणुका केव्हाही चांगल्या असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारणार आहेत, ज्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर भूषण गवई या संदर्भात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणाविषयी मोठा निर्णय घेण्यात आलाय। कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात सँड तयार करणाऱ्या युनिटला 200 रुपये प्रतिबारास इतकी सवलत दिली जाणार आहे। त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान टळणार। रस्त्यावर राहणाऱ्या अथवा भटकंती करणाऱ्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण आखण्यात आले। बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता देण्यात आली। पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन आणि सुमारे 8 कोटी मंजूर करण्यात आले। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। सांगलीच्या वसगडे इथे गेल्या 6 तासानंतर रेल रोको आंदोलन स्थगित आहे। पुणे ते कोल्हापूर पॅसेंजर शेतकऱ्यांनी अडवल्याची माहिती आहे। वसगडे इथल्या शेतकऱ्यांनी 6 तास रेल्वे मार्गावर ठिय्या आंदोलन केलं होतं। पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प होती। सांगलीच्या पलूस येथील झोपडपट्टी रेल्वे प्रशासनाने हटवली। या निषेधार्थ झोपडपट्टी धारकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले। तसेच नागरिकांनी पुनर्वसन करण्याची मागणी केली। प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी टाकीवरून खाली उतरत आंदोलन मागे घेतले।